नमस्कार. पपईत साल्टची टॉक्झिसिटी झाल्यावर झाड कसं दिसतं? उन्हाळ्यात पाण्याची वॉटर टेबल खोल जाते. पाण्याची वॉटर टेबल खाली गेलं तर खोलवर जेवढं पाणी जाईल तेवढं पाण्याचा TDS वाढतो आणि ते जास्त TDS युक्त पाणी ज्यावेळेस शेतात येतं ड्रीपद्वारे, त्या ड्रिपरच्या बाजूला पांढरे पांढरे क्षार जमा होत असतात आणि हे क्षार मुळांवर पण येतात आणि ते क्षार मुळांवर आल्यानंतर त्या क्षाराची टॉक्झिसिटी आपल्याला पानावर दिसायला लागते. काही वेळेस तुमच्या जमिनीची सलानिटी जास्त असेल, म्हणजे तुमची जमीन शारपट असेल, चोपण असेल, तर त्या जमिनीतले क्षार पण तुमच्या मुळावर डिपॉझिट होत असतात आणि त्या क्षारची टॉक्झिसिटी पानावर दिसत असते. ज्यावेळेस जमिनीतले क्षार वाढतात, मग ते जमिनीतले असो किंवा पाण्याद्वारे जमिनीत आलेले असो, हे क्षार ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस म्हणजे थोडक्यात जमिनीत सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट्स वाढतात. थोडक्यात जमिनीत मीठ वाढतं. त्या मिठामुळे काय होतं तर झाडाला पोटॅश उपलब्ध होत नाही आणि ज्यावेळेस पोटॅश उपलब्ध होत नाही झाडाला, आणि मित्रांनो पोटॅश झाडाचा आत्माच आहे. तुम्हाला झाड चांगलं करायचं आहे, उत्पन्न चांगलं आणायचं आहे, झाडाला रोगापासून वाचवायचं आहे, तर पोटॅशच लागतो. आणि ज्यावेळेस झाडाला पोटॅश उपलब्ध होत नाही सोडियमची लेवल वाढल्यामुळे, तर त्यावेळेस त्या झाडाला पोटॅश उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला कॅल्शियमचा आधार घ्यावा लागतो. मग कॅल्शियम कुठून मिळवणार? तर ऑर्गॅनिक कॅल्शियम आपल्याला जिवंत जीवामृतमधून मिळतो. म्हणून तुम्हाला तुमच्या शेतात असलेली क्षाराची टॉक्झिसिटी कमी करायची असेल तर जिवंत जीवामृत हा चांगला पर्याय. मित्रांनो, काही नाही केलं झाड ट्रेसमध्ये जातं आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्या उत्पन्नावर पडत असतो. काही दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये बरेच लोक काही स्प्रे करत असतात. स्प्रे करायची गरज नाही. पाऊस पडल्यानंतर जे मुळावर क्षार डिपॉझिट झाले ते क्षार धुतले पण जातात आणि प्लॉट सुधरू पण शकतो. त्याच्यामुळे अशी परिस्थिती आपल्या शेतात असेल पपईची तर बिलकुल घाबरून जाऊ नका. पाऊस पडल्यानंतर क्षार मुळांवरचे धुतले जातील, जमिनीवरचे धुतले जातील आणि प्लॉट सुधरू शकतो. फक्त प्लॉटला या वातावरणाचा, या सलॅनिटीचा शॉक बसायला नको, त्याचा उत्पन्नावर परिणाम व्हायला नको, म्हणून आपल्याला तिथे कॅल्शियमचा सप्लाय, तो जो आपल्याला जिवंत जीवामृत मार्फत द्यायचा आहे, तो यावेळेस करायचा आहे. ओके, धन्यवाद.